सातत्य हे सातत्याने पाहायला मिळतात, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, आपण सातत्याने पाहिलंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत आणि पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दीपसाई स्पोर्ट्स चे एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. दीपसाई स्पोर्ट्सचे एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. साई शिलवन अर्नाळा सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. सामन्याला होते सुरुवात. मीन बोरा दीपसाई स्पोर्ट्स टीम कडून खेळत असताना आपण पाहतायत. विनायक, आदर्श, आतिश, विशाल, सनी, गणेश, सचिन, भूषण, दीप, अरुण, संजय, दीपेश, दीपक ही मात्र संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर साई इलेव्हन टीम मधून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम कुडूला आपण पाहू शकतायत. मीन बोराला आपण पाहताय स्ट्राईक एंडकडे. मीन बोरा 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्ले. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक हाताळण्याकरता संजय सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल मीन बोराचं यावेळेला टॉप एज जरूर बॅटचं लागलं आणि मीन बोरा कागदोपत्री फक्त स्ट्रॉंग राहिला, मैदानात काहीच करू शकला नाही. पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता हाती लागले संजयच्या. गुड डिलिव्हरी, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना मीन बोरा हताश, निराश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू व्हेरी मच. आज हेवन ब्रदर्स जोडी सध्या टीजे ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. उमाकांत भोईर यांना आपण पाहू शकाल. बिपिन भोईर यांना आपण पाहतायत. वैभव पाटील. आज अनिकेत कोळी मात्र रेस्ट घेत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0. पहिला गडी बाद लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडासा दबावात्मक स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय, परंतु प्रथम कुडू सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश निजाई. संजयचा बॉल पुढील. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग होईल का, हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल डगआउट मधून. गोलंदाज सज्ज होईल संजय. विकेट टेकर गोलंदाज. या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. स्विच हिट खेळलाय, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट होत असताना झेल ही सुटला आणि चौकार ही आला. इथून चौकार येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर उत्तम ज्वेलर्स चौकार. स्विच हिटचा फटका खेळला होता. पहा कसं खेळला. यावेळेला आपण पाहतात ऍक्शन रिप्ले मध्ये पोझिशन मध्ये आले, स्वतःला स्विच केलं, ग्रिप बदलली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला बॉलला मात्र यावेळेला पाठवून दिलं होतं. झेल घेऊ शकले नाहीत. कॅच ड्रॉप आणि चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अकाउंट ओपन होतं. भावेश निजाईच्या बॅटमधून 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय. डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा सुंदर पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्या बॉलवर त्याच्या संघ सहकार्याने साथ दिली नाही. कॅच ड्रॉप झाला. यावेळेला भावेश निजाईच्या बॅटमधून पिकअप शॉट पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत युरो पॉवर षटकार.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय बॅटिंग सुरू आहे भावेश निजाईच्या बॅटमधून. टेक्निकली साऊंड ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत. हा आभाळाला मानवंदना देणारा षटकार होता. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याची तयारी दाखवली होती. मनसुबे बाळगले होते परंतु एक रन मेल काय यस डेफिनेटली लेग बाईच्या स्वरूपात एक रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना साईश 11 अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या अर्नाळाचं वादळ मात्र घोंगावलंय कारण या स्पर्धेमध्ये साईनाथ अर्नाळा टीम सुद्धा क्वालिफाय झाले. अंतिम 3 मध्ये मात्र त्यांनी सुद्धा धडक मारले आणि त्यामुळे मात्र चर्चेत अर्नाळा गाव आपल्याला पाहायला मिळतं. संजयचा हात चांगला बॉल होता आणि बॅटची एज अँड ट्रेकन. मात्र इथून आपण पाहतायत बरोबर गंभीर यांचं लक्ष होतं आणि इथून फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. प्रथम कुडू गॉन. त्यांनी जो डिसिजन दिलाय तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. सध्या आपण पाहिलं तर 11 वर 2 जबरदस्त गोलंदाजी संजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथम कुडू आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आणि त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅटर वृषाल कुडूला आपण पाहतायत. प्रथम थोडीशी नाराज निराश आणि हतबल होत असताना डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत, बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत 11 2 आणि प्रथम ह्या वेळेला मात्र जरूर थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळतात. परंतु अंपायर्स हे मात्र नेहमीच क्रिकेटच्या मैदानात न्यायाधीश असतात. जो काही निर्णय दिला तो ॲक्सेप्ट तुम्हाला करावा लागतो कारण कॉट बिहाइंडच्या मात्र अपील केल्यानंतर तुम्हाला DRS तर मिळणार नाही. लेग बिफोर विकेटचे अपील केल्यानंतर DRS मिळणार नाही. 11 2. यावेळेला स्विच हिटचा फटका वृषाल कुडूच्या बॅटमधून आल्या आल्या अप्रतिम स्विच हिट खेळलाय आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला स्विच हिटमध्ये पाठवलंय. षटकार, युरो पॉवर षटकार. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर साईश 11 अर्नाळा टीम प्रथम बॅटिंग करत असताना 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17. लॉस ऑफ 2 विकेट. 17 2 सध्या आपण पाहतायत. 3 बॉल मध्ये 10 रन भावेश निजाईच्या बॅटमधून आणि वृषाल कुडूच्या बॅटमधून 1 बॉल मध्ये 6 रन. सध्या आपण पाहतायत अब्राहम नांगऱ्या मॅचचा आनंद घेत असताना रोहित तांडेल यांना सुद्धा आपण पाहतायत. खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. कोंडगावची तयारी सुरू असेल, नो डाऊट अबाउट इट. अभिमान असावा. इथे सुद्धा मात्र साईनाथ अर्नाळा संघ सुद्धा विजय झालाय आणि त्यामुळे गजानन 11 मुलुंड संघ सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल. 40+ क्रिकेट का अफलातून क्रिकेट खेळलं कालच्या दिवसामध्ये. वेगवान चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. भावेश निजाई स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने मात्र हे फलंदाज स्विच हिट खेळतायत. हा प्रेक्षकांना मोठा प्रश्न पडला असेल परंतु हवेचा झोत आहे. कनेक्ट झाला तर बॉल लगेच आउट ऑफ द पार्क. परंतु तेवढंच मात्र या वेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद सुद्धा होऊ शकतील म्हणून जोखीम पत्करणारे फटके सध्या तरी खेळत आहेत. वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता. कदाचित बॅटची एज घेऊन पायावर जाऊन बॉल आदळला आणि तिथून बॉल सुटतोय विकेट किपर कडून. कदाचित हा झेल महाग ठरू शकेल. येणारी वेळ दर्शवेल. कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हा बॉल ज्या पद्धतीने शफल झाले होते खूपच 6व्या स्टम्प्सवर येऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आपण पाहिलं तर सचिनचं मी कौतुक करेन. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 1. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 2.
चांगला बॉल पंचांकडे अपील जरूर केली गेली, परंतु पंच सहमत नाही आहेत. आता वृषाल कुडू बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल. बॉल जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3-18ला 2. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅट फिरवण्याची शैली होती, परंतु जोखीम पत्करणारे फटके. कधी कधी तुम्हाला आयुष्यात जोखीम पत्करावी लागतात. क्रिकेटच्या मैदानात सुद्धा ती जोखीम पत्करावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत. संघाची धावसंख्या 18-18ला 2. आतमध्ये येणारा बॉल होता, हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. थर्ड मॅन क्लिअर करणारा उत्तम ज्वेलर्स चौकार. 22ला 2. 22 लॉस ऑफ 2 विकेट. गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मास्टर माइंड क्रिकेट सध्या खेळत आहेत दोन्ही फलंदाज. दीपेश लोखंडे यांना सुद्धा आपण पाहतायत बरोबर व्यासपीठाच्या समोर. या खेळाडूकडे सुद्धा खूप पोटेन्शियल आहे. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया मी समालोचन करताना पाहिलंय. आणि या वेळेला पुन्हा एकदा म्हणून मी उल्लेख केला होता, जोखीम पत्करणारे फटके आहेत आणि त्यामुळे आपण पाहतायत वारंवार सातत्याने स्विच हिट फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22ला 3. वृषाल कुडू बाद होताना पाहायला मिळतोय, ज्याने 4 बॉलमध्ये 10 250चा स्ट्राईक रेट, 1 षटकार 1 चौकार. बॅक टू द डगआउट. हर तरफ है सहर्ष स्वागत. ॲक्शन रिप्ले पहा. ज्या पद्धतीने बॅटिंग स्टॉन चांगला होता, ग्रीप अगोदरच बदलली होती आणि त्यानंतर पायावर बॉल जाऊन आदळला आणि स्टॉनचा वेध घेतला या बॉलने. खूप चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतं TBN लाईव्हच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 22ला 3. सनिकेत खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 धावा. 5 बॉल आतापर्यंत चांगले हाताळले, चांगली गोलंदाजी केले. पहिल्या षटकात 17 धावा आल्या संजयच्या, परंतु सचिनने त्याची परिपूर्ण मात्र कमी खळून दिलेली नाहीये. ऑन साईडला वेगवान चेंडू होता, आल्या आल्या 1 रन तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23 या धावसंख्येवर 23 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय साईश 11 अर्नाळा. 2 षटकांचा खेळ झालाय. बरोबर वेळेनुसार तुम्ही गोलंदाजी करताय त्याबद्दल थँक्स, कारण अशा प्रकारच्या सूचना सातत्याने देणं योग्य वाटत नाही, परंतु या संघाने आतापर्यंत दीप साई स्पोर्ट्स या संघाचं मी कौतुक करेन. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 23. अगदी MCC क्रिकेट क्लब आगाशी वर्ष 6वे. काय दिमागदार आयोजन, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून MCC क्रिकेट क्लब म्हटलं तर फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. तुम्ही या चांगले क्रिकेट खेळा, वेळेला वेळ द्या, वेळेचा सन्मान करा, मग तुमचा मात्र सन्मान आमचे लाडके आयोजक करतील. या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. एकही प्रेक्षकाने आतापर्यंत सध्या तरी 4था दिवस आहे, परंतु गिफ्ट हॅम्पर कोणीही घेतलेलं नाही आहे. मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. 3 ते 4 असे झेल होते की आले होते, परंतु प्रेक्षकांना मात्र ती संधी दौडून आली होती. त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. ऑन साईडला फक्त दिशा दिली या बॉलला. खूप चांगलं मास्टर माइंड क्रिकेट खेळत असताना वेगेचा फायदा उचलला आणि या वेळेला दीपच्या या पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर फाईन लेगला क्लिअर करणारा धमाकेदार उत्तम ज्वेलर्स चौकार.
अतिशय वेगेचा फायदा उचलत असताना मास्टर माइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. माइंड सेट केलंय की वेगेवर फक्त या वेळेला लक्ष द्यायचंय आणि त्या बॉलला फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर बिरकावून द्यायचंय. परंतु हा चांगला बॉल होता, खूप चांगला बॉल दीपचा आपण पाहू शकतायत. अमृत वसई विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. दीप काय वेग होता, भन्नाट वेग आणि सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. संघाची धावसंख्या 27 झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीपमध्ये, इथून मात्र चांगली फिल्डिंग होईल का नाही. फंबल झालेत आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल 89-90 पर्यंत धावसंख्या पोहोचली गेली होती. चांगले क्रिकेट, 2 अर्धशतक, त्यामध्ये आपण पाहिलं तर करण निझाई यांचं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर राजू मिश्राचं दुसरं अर्धशतक. 5 पर कंप्लीट सुद्धा केल्या एका गोलंदाजाने 40+चं, ज्याचं नाव धर्मेश पटेल. म्हणजे चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. जे प्रेक्षक ज्या खेळाची चांगली वाट पाहतात ना, ते मात्र सर्व काही प्रेक्षकांना मिळालंय. कधी अटीतटीच्या लढती सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. 1 रनने सुद्धा पराभवाची चव चाखायला मिळाली एका संघाला. यावेळेला ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना ऑन द ऑफ खेळला गेला. 1 रन तर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना साईश 11 अर्नाळा टीम 30 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा आतापर्यंत सध्या खेळ झालाय. 5 बॉलमध्ये 11 भावेश निजाई आणि 6 बॉलमध्ये 8 अमृत. सध्या थोडीशी मात्र यावेळेला स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष जारी आहे. दीपचा पुढील बॉल, स्विच हिटचा फटका भावेश निजाईचा फसलाय. फिल्डर येत आहे, जजमेंट करतायत, परंतु या वेळेला जजमेंट चुकलं. शेवटच्या क्षणाला बॉल सुटला आणि खाली कोसळला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर भावेश निजाईच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 32-3. प्रथम बॅटिंग करत असताना साईश 11 अर्नाळा. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. चालत नाही योग्य ती दिशा, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला वेगेवर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागते. मातीची खेळपट्टी आहे, फिरवणारे गोलंदाज चांगले मात्र स्विंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला, कधी ऑफ स्टंपवरून थोडंसं बाहेर फिरवताना आपण पाहू शकलात. असे काही कलात्मकतेचे गोलंदाज आहेत. वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा पाहायला मिळतं आणि अचूक टप्पा सुद्धा आपण पाहू शकतात. अमृतला सॅक्रिफाईस विकेट फेकण्यासाठी मजबूर केलं गेलं भावेश निजाईने, कारण स्ट्रगल करत होता. 6 बॉलमध्ये फक्त 8 रन. शॉर्ट टर्ममध्ये तुमचा स्ट्राईक रेट चांगला असायला हवा. जेव्हा तुम्ही 6 बॉल फेस करताय तर 6 बॉलमध्ये मॅक्झिमम 12-13 रन्स तुमच्या बॅटमधून येतात, तर एक चांगलं वेल अँड गुड स्ट्राईक रेट, बॅटिंग ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. परंतु अशा वेळेला जर तुमचा बॅटिंग ॲव्हरेज, स्ट्राईक रेट जर कमी असेल तर तुम्हाला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. तेच केलं. विकेट डाऊन, फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाईंदरमधून बिलॉंग करणारा खेळाडू सध्या साईश 11 अर्नाळा टीममध्ये त्याचे वर्णे लागले ओपन संघातून. ऑफ साईडला खूप चांगला फटका खेळलाय. समोर खेळत असताना सरळ बॅटचा सुद्धा भावेश निजाई चांगला वापर करतो. 1 रन मिळते. अरुण यादव गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत त्याने बॉल हाताळले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 2 आणि 2 बॉलमध्ये धावा फक्त खर्च केल्यात त्या 1. अरुण यादव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज मीत भोईर.
ऑन साईडला शॉर्ट पूल केलंय. फिल्डर पुढे सरसावतील. एक नंतर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत का मात्र फेकीपर्यंत पुन्हा एकदा थोडीशा मिसफिल्डचा फायदा मिळतोय. तो फिल्डर सुद्धा स्ट्रगल करतोय आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. या 3 धावा खूप मायने राखणार आहेत. टाळ्यांचा कडकडाट येत असताना पाहायला मिळतोय. शार्प नजर होती. पापणी लवते मात्र 3 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. असं वाटलं नव्हतं की मात्र 3 धावा पूर्ण होतील परंतु स्टंप्सला जाऊन बॉल आदळला. बॅटर सुरक्षित होते त्यामुळे पुन्हा एकदा ओतोच्या स्वरूपात धाव मिळाली आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत. अरुण यादव उलटाच बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. पंचांनी सांगितलं मिसिंग द लाईन आहे. अरुण यादव यावेळेला डायरेक्ट हिट. लेझी क्रिकेट. भावेशनी जायचा. अरुण यादवने बरोबर यावेळेला परफेक्शन दाखवलं. डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. भावेशनी जाई बॅक टू द डगआउट. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर थांबले. बॉल फेकून झाले ते 4. भागीश पाटील आपण पाहतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण यादव सेन्सिबल बॉलिंग केले. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी करताना तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतो. वाह अरुण यादव काय बॉलिंग केले. हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. चांगला बॉल होता. खोलवर बॉल ऑन ड्राईव्ह खेळत असताना डायरेक्ट हिट. वाह व्हॉट अ थ्रो. अतिशय सुंदर. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना एकच अटेम्प्टने यावेळेला बॉल कलेक्ट करत असताना त्याच ॲक्शनने फेकी केली आणि डायरेक्ट हिट. मीत भोईरला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं. 4 षटकांचा अगदी योग्य वेळेवर तुम्ही 4 षटकं फेकलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे दीपसाई स्पोर्ट्स या टीमचं. 36 वर मात्र डाव समाप्तीवर 37 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. ते प्रतिस्पर्धी संघ दीपसाई स्पोर्ट्स या टीम समोर साईश 11 अर्नाळे या टीमने. चला लगेच फिल्डिंग सेट करा. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या बरोबर उजव्या साईडला आपण पाहतायत कुणालजी वर्तक. 4 दिवस ज्यांनी मात्र अफलातून मेहनत घेतले त्यांचं सुद्धा खरोखरच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करावं. कुणालजी वर्तक आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण MCC क्रिकेट क्लबचे आगाशीचे आयोजक ज्यांनी अफलातून मेहनत घेऊन रात्रंदिवस कष्ट करत या स्पर्धेला आज एक उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामध्ये सगळ्यांचा या परिवारातील सदस्यांचा महत्त्वाचा वाटा पाहायला मिळतो. जसं पहिल्या दिवसात अन्वय वर्तक यांचं आपण खूप कौतुक केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर निनाद वर्तक यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण हे 2 जे आपल्याला पाहायला मिळतात व्यक्तिमत्व ऑफिसेस असतात त्यांचे. मात्र ऑफिस करून सुद्धा मात्र वेळ जेव्हा मिळेल तेव्हा टीमला संपूर्ण कॉल करणं सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी पाहणं हे मात्र या 2 व्यक्तिमत्वांकडून पाहायला मिळतं. भरपूर मेजॉरिटी आहे नो डाऊट. प्रत्येकाची मात्र आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप तुम्ही दिलेले आहेत. परंतु या 2 व्यक्तिमत्वांचं सुद्धा तेवढंच मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
आणि एक गोडगाळ्याचे धनी हर्षवर्धन वर्तक साहेबांनी मात्र ती माहिती दिली होती आणि ते सुद्धा आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची हजेरी सुद्धा 4 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि खरोखरच या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. स्तुती सुमने उधळली जात आहेत या स्पर्धेची पालघर जिल्ह्यामध्ये. दिवसेंदिवस ही स्पर्धा पुढे जाईल. अन्वय वर्तक ज्या पद्धतीने आपण पाहतायत त्यांच्याचमुळे गेल्या वर्षात पासून मात्र ही स्पर्धा जॉईंट होण्याचं मतभाग्य लाभलं. अन्वय वर्तक असतील, कुणाल वर्तक असतील आणि त्यानंतर जी ओळख निर्माण झाली संपूर्ण परिवारातील सदस्यांची, कारण हेच MCC क्रिकेट क्लबचं देण आहेत आणि त्यांचा मी सदैव ऋणी राहतो. अन्वय, थँक्यू व्हेरी मच. आपण आमच्या समालोचनावर नेहमीच मात्र प्रेम केलेलं आहे, असंच करत राहा. निनाजी वर्तक अँड ऑल टीम, थोडंसं आम्हाला पण ॲडजस्टमेंट तुम्ही केलंत आणि या पुढच्या वर्षात तेवढा ॲडजस्टमेंट करायला वेळ देणार नाही, परंतु यंदाच्या वर्षात तुम्ही ॲडजस्टमेंट केलेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. कारण कोंडगावची स्पर्धासुद्धा याच दिवसामध्ये मात्र 5 दिवस लागली, त्यामुळे मात्र आम्ही दिलगिरी व्यक्त थोडीफार करतोय. 37 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि तेवढंच आगाशीचं क्रिकेट जे महिला क्रिकेट आहे ते मात्र पुढे जात असताना संकेजी पाटील यांच्या माहितीसाठी जे अंडरआर्म क्रिकेट अफलातून खेळतात, जेव्हा दिवाणमानमध्ये ती स्पर्धा होते ना, अमित पाटील यांची स्पर्धा चांगली भरवतात, परंतु थोडंसं टीम मॅनेजमेंट कुठेतरी चुकीचं ठरतं, त्यामुळे मात्र कदाचित थोडंसं महिलासुद्धा थोडेशा त्या ठिकाणी नाखुश होतात. परंतु पुढच्या वर्षात अमित पाटीलला सांगितलं टीम व्यवस्थित घ्या, बिग बॅश पद्धतीने त्या खेळवा आणि पुढच्या वर्षात प्रीत त्या चांगल्या स्पर्धा होतील यात ती मात्र शंका नाही आहे. अमित पाटील यांची ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत आणि ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना अन्वय वर्तक आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा अमितजी पाटील दिवाणमान यांनी सुद्धा दिलेल्या आहेत. आई चंडिका मित्रमंडळ दिवाणमान यांच्या वतीने त्यांचा सुद्धा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 37 धावांचं लक्ष या वेळेला आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतोय श्रवण, एक उंच सकल बांध्याचा. जशी 4 षटकं मात्र प्रतिस्पर्धी संघाने हाताळले, त्यांना सांगण्याची गरजच लागली नाही की घाई करा, तसं मात्र तुम्ही सुद्धा कराल तर फार बरं होईल आणि आजच्या दिवसातील उजेडातच सगळेच सामने आपल्याला चांगल्या षटकांचे पाहायला मिळतील ही अपेक्षा बाळगूया. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला, यष्ट्यांच्या जवळून बॉल निघून चाललाय मीन बोराच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 37 धावा फायटिंग टोटल आहे का, मात्र पहिल्या षटकापासून आपल्याला ते पाहायला मिळेल की धावांचा वेग वाढेल, धावांचा वेग कमी होईल, अप अँड डाऊन हे मात्र पाहायला मिळतील का, विकेट जातील का, धावा रोखतील का, या सगळ्या गोष्टींचा सारासार. कारण क्रिकेट म्हणजे थ्रिल, ड्रामा आणि शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता लागणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं, बॉल थोडासा थांबून आला, हलकासा मात्र या वेळेला जरूर फिंगरचा वापर करत असताना चेंडूला बाहेर काढलं आणि मीन बोराच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता पहा ॲक्शन रिप्लेमध्ये धनंजय मांगेला यावेळेला दर्शवत आहेत. हलकासा मात्र फिंगरला यावेळेला वापर केला होता आणि उसळी घेणारा चेंडू थोडासा राईज झाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 37 धावांचा पाठलाग करताना बॅटर विशाल पाटीलला आपण पाहत आहेत आणि विनायक विशाल पाटील. एक टेक्निकली साऊंड खार्डीच्या मैदानात सत्यसाई खार्डी जी नाईटची स्पर्धा झाली, काय अफलातून खेळ केला होता, पराभूत झाला त्यांचा संघ, परंतु जबरदस्त खेळ स्वीकारला होता. तोच विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक टेक्निकली साऊंड असणारा बॅटर आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. एक नंतर मेल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, तेवढेच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 दिवस सुयोग्य वर्तक यांनी सुद्धा मात्र खूप एन्जॉय केलं, मात्र ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा खूप आनंद घेत असतात. जसे कुणालजी वर्तक आपण सातत्याने पाहतो, मग मॅच कोणतीही असो, ती स्पर्धा कोणतीही असो. आर्यन यांनी जी खेळपट्टी बनवण्यामध्ये त्यांचा सुद्धा मात्र अप्रतिम हातभार लागला. सगळ्यांची नावं जी आहेत ती मात्र आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सकाळी संकेतजी पाटील यांनी सांगितलं की एवढा मोठा परिवार आहे की एखादा जर नाव चुकून राहिलं तर त्याला राग रुसवा नको. त्यामुळे संपूर्ण MCC क्रिकेट क्लबने जी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. यावेळेला जागेवरून खेळलेत, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर आहे, जीवाची आकांक्षा करतायत, परंतु बॉल मात्र अमृतच्या समोर पडला
परंतु चांगले प्रयत्न केले होते. 2 रन्स मिळतील विनायकच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन हे आतापर्यंत पाहायला मिळतं. हवेचा झोत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला सुद्धा तेवढीच ॲडव्हान्टेज. मात्र सध्या भागेश पाटील मात्र हवेबद्दल थोडंसं काहीतरी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते, परंतु इथे सगळ्यांनी 4 दिवस ही हवा झेलले आणि त्यामुळे तर आपण पाहताय ती निसर्गाच्या सानिध्यात सध्या आपण आहोत. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला सोडणार नाहीये. हा बैल मुझे मार अशा प्रकारचा हा बॉल होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिले फ्लॅट 6. षटकार युरो पॉवर सिक्सर. आता चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात, कारण चांगली खेळपट्टी सुद्धा बनवले. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. त्यामुळे या खेळपट्टीचं एक वेगळंच वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण 9.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया आपण पाण्याची व्यवस्था. दिप्पे यांना कॉल आलाय ग्राउंडमधून. मात्र तत्पूर्वी जाऊया आपण एक हलकीशी धून ऐकूया. सिल्वर लाईन डीजे या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. एम क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, उद्योजक वाणगाव. मानवता फाउंडेशन अर्थात अभिजित दिलीप सांगळे, दीपक म्हात्रे बोळिंज, स्वप्नील जगन्नाथ कवळे. हॉटेल साईदीप अर्थात संदीप वर्तक. हॉटेल ABC अर्थात मंदार गाळवणकर. सुशीला हॉस्पिटल अर्थात डॉक्टर जागरवी चोरगे. अजय भालचंद्र वर्तक. ज्योती राजेश. व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल 28 रनची आवश्यकता. सैराज चौधरीला आपण पाहतायत. नाळा या ठिकाणून बिलॉंग करणारा खेळाडू. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सैराज चौधरी ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विशाल पाटीलचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. वृषाल कुडूला आपण पाहतायत. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 27 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल आहे 17. सामन्याचं समीकरण सोपं आहे, परंतु कधी कधी याच धावा खूप डोकेदुखी ठरतात. कारण इथे विकेट आल्यानंतर थोडासा दबाव वाढतो. धावा आल्या तर गोलंदाजांचं परिपूर्ण आपण पाहताय जे कष्ट आहे त्याच्यावर पाणी फिरलं जातं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर संघ सहकार्याने सुद्धा चांगली साथ दिली. 100% दिले तर विजय निश्चित. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 2 बॉलचा सध्या आपण पाहिलं तर खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल चौधरी. काय ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट पुढे चाललंय. त्यांची मेहनत अफलातून पाहायला मिळते. त्यांची ती दगदग धावपळ आज इथे दिसतील आपल्याला या पुरापाड्याच्या मैदानात. तर संध्याकाळच्या सत्रात ते पुण्यामध्ये सुद्धा दिसतील. अशा प्रकारची मात्र त्यांची दगदग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. इथे कॅच ड्रॉप झालाय आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या विनायक आपल्या टीमला घेऊन जातोय. सध्या आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय. 12 रन 3 बॉलचा खेळ झालाय.
15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 25 रन हा झेल सुटला तो ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. अगदी ओंजळीत बॉल आला होता परंतु कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि सरळ बॉलला फाईन लेगला 2 रन्स मिळत असताना लेफ्ट हँड बॅटरचा बॅटिंग स्टान्स चांगला आहे परंतु यावेळेला धावांचा वेग वाढेल का. एक षटकार तर आलाय, चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल वेगाने. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल आणि अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही धाव घेता, जेव्हा अर्ध्या खेळपट्टीवर तुम्ही येता त्यावेळेला तुमचं कॉलिंग होणं खूप गरजेची गोष्ट असते. एस, नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या 3 गोष्टींचा जेव्हा मिलाप होतो ना तेव्हा तुमची एक रनिंग बिटवीन द विकेटला जेव्हा पाहायला मिळते. तेच केले दोन्ही फलंदाजाने. 14 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. विशाल पाटील सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये 2 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. इतरत्र वेळेला पाहिले या खेळाडूला चौकार षटकार मारण्याची किमया सुद्धा तो अद्यावत करतो. सिच्युएशननुसार खेळण्याची कला आहे. स्टेप आउटून खेळून ऑन ड्राईव्ह खेळलाय. 1 नंतर मिळेल. भागेश पाटील पुढे सरसावेल, चेंडूची फील्ड करेल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन. साहिल चौधरीचं तेवढंच मी कौतुक करेन की मोठे फटके त्याने आत्तापर्यंत मारून दिलेले नाही आहेत. सेट फलंदाज जरी असले ज्यांनी बॉल भरपूर फेस केलेत परंतु आतापर्यंत त्याने फक्त 5 धावा खर्च केलेत. बॉल टू रन दिलेत. चांगली गोलंदाजी साहिल चौधरी. 14-0. 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि पूलचा फटका हा अगदी पॉवरफुल पाहायला मिळाला. युरो पॉवर षटकार. शेवटच्या बॉलवर मात्र यावेळेला आपण पाहिला तर षटकार आला. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल आता 20. 2 षटका हाताळलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. दीप साई स्पोर्ट्स या टीमला. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर साईश 11 अर्ना 23 वर होते. 3 गडी बाद झाले होते. आता दीप साई स्पोर्ट्स पुढे आहे. जरी इथे 20 रन आल्या परंतु सेफ विकेट आहेत. हे कंपॅरिझन धनंजय मांगेला यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतात. 20-0. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. जमेची बाजू दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानात आहेत आणि विनायकच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. डावाला स्वतःला संघाला सावरलंय. ऑन साईडला थोडेसे डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला परंतु विशाल पाटीलचं तेवढंच कौतुक करेन की स्ट्राईक रोटेट करून दिले. विनायकला जास्तीत जास्त त्याने स्ट्राईक एंडला आणलंय. याला म्हणतात समंजसपणाचं क्रिकेट. 11 बॉल आणि 16 रन. 10 मिनिटात मात्र जे ऑफिशियली अकरा बॉल आणि विजयासाठी 16 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वाह, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. युरो पॉवर षटकार. मात्र विजयी होणार आहे के 11 नाला सुपारा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. 1 नंतर मेल एकच धाव्यावर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. भावेश निजय सध्या पुढे आले होते. 28 वर जाऊन पोहोचले गेले. 28 रन. आदेश पाटील यांची जागा सध्या सिद्धेश चांगली स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा धन्यवाद. काही पे निगाह आहे, काही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मिनबोराच्या हातामध्ये बॉल निघून जातोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. चांगला बॉल डिलिव्हर केला होता.
4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 9. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना अचूक टप्पा. अमृत जरी फलंदाजीमध्ये फेल झाले परंतु गोलंदाजीमध्ये दुसऱ्या बॉल व्यतिरिक्त त्यांनी बरोबर 4 बॉल अप्रतिम हाताळलेत. अमृत चांगले गोलंदाज आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. विशाल पाटील सध्या संघर्ष करतायत. 7 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला अखेरकार दबावाखाली हा स्ट्रोक खेळला आणि भागेश पाटीलच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 रन. सिंगल डबलला विसरले आणि त्याचाच परिणाम मात्र यावेळेला आता संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 9 रनची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मॅच सध्या आपण पाहताय. 6 बॉल 9 रन. पण फिल्डिंग सेट करा. 6 बॉल आणि 9 रन. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला जाईल त्यासाठी ही टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली गेले आणि पाहायचं आहे कोणता गोलंदाज पुढे येईल. आय थिंक सो भावेश निजाईला पुढे आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल आणि 9 रन. हे सुंदर दृश्य आपल्या समोर पाहायला मिळतं. अप्रतिम जी झाडे आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर यांच्यासाठी मात्र आपण पाहिलं तर अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे आपल्याला झाडे देऊन सन्मानित केलं जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 6 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतायत. विनायक सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. धनंजय मांगेलाने सुद्धा मात्र यावेळेला मॅन हटन ते दाखवलं गेलं होतं की किती रन्सवर किती विकेट गेलेत, कोणत्या षटकात किती धावा आलेत हे सुद्धा आपण पाहू शकलात ऑन स्क्रीन. नुकताच संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 6 बॉल 9. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन करणं ही मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला तडाखेबंद फटका. झंझावती स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग बाय विनायक. युरो पॉवर षटकार. अफलातून बॅटिंग. काय विनायकने बॅटिंग केले. टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा खेळाडू आहे. असं नाहीये की फक्त पॉवर जनरेट करतो, तर टायमिंग त्याचं साध्य अप्रतिम होताना पाहायला मिळतं. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. त्यामध्ये हा मात्र यावेळेला विनायक काय फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. लोवर फुल टॉस बॉलवर कधी कधी विकेट सुद्धा मिळतात परंतु हा तडाखेबंद फटका होता. 6 धावा 5 बॉल 3 ची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल हाताळला गेला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना प्रथम कुडू पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. 4 बॉल आणि विजयासाठी 2 रन. पहिल्याच बॉलवर टार्गेट केलं होतं विनायकने की इथून मात्र एक मोठा फटका आला तर आपण थोडंसं कुठेतरी जरूर या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकू. आणि हेच तुमचं बुद्धिमत्तेचं क्रिकेट असतं. फक्त बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही तर तुमचा डोक्याचा वापर सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्तेचा करावा लागतो आणि तो विनायकने सध्या केलाय. 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. झेल महत्वपूर्ण आहे. हवेचा अंदाज बांधता थोडेसे डळमळीत झाले होते बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर परंतु कॅच कॅरी केलाय आणि गणेशला परतावा लागेल. आता मॅच यावेळेला 3 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 रन. विकेट डाऊन. आता कमबॅक केलंय गोलंदाज भावेश निजाईने. आता 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. दीपेश लोखंडे V24 चंदनसार या टीम मधून सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. तोच खेळाडू आपण पाहू शकाल. माऊली 11 तलावपाडा वैतरणा
या स्पर्धेमध्ये मी समालोचन करताना 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया पाहिलेली आहे. तोच खेळाडू सध्या आपण पाहत आहेत बॅटिंग एंडकडे आहे. बॅटिंग स्टान्स त्याचा अप्रतिम असतो, त्याचं फुटवर्क, त्याचं टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं. परंतु आता सिच्युएशन आपण पाहिली तर जरूर दबावात्मक स्थितीमध्ये आहे. 3 बॉल आणि 2 चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे दीपेश लोखंडे या सिच्युएशनमध्ये भरपूर वेळा चांगला खेळ त्याने केलेला आहे. K11 नालासोपारा चेतन पाटील आपण येऊन राहायचं आहे. लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सामना 3 षटकांचा असेल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि त्यानंतर आजच्या दिवसातील ती अंतिम 3 मध्ये जाण्याची धडपड संघर्ष. 3 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त लेटकट खेळून काढले. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा चांगला होता भागेश पाटीलचा. 1 रन मिळेल आणि या 1 रनने स्कोर आर लेवल. विजयासाठी 2 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. परंतु 1-1 रन्स किती मायने राखते हे आपण कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. भरपूर मात्र सामने अशा अटीतटीच्या लढतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात खूप चांगले संघर्षमय सामने आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर असं म्हटलं जातं. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आपल्या संघाला घेऊन चालावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमचे क्लास तुम्हाला दाखवता आले पाहिजेत. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर, कधी सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी, कधी मातीची खेळपट्टी आणि इथून मात्र हलक्याशा हाताने ह्या मला चॉक केलं गेलं होतं आणि इथून थोडेसे लेझी राहिले. आय थिंक सो त्या ठिकाणी अमनला आपण पाहिलं होतं, नायगावचं खेळाडू, आणि इथून थोडेसे लेझी राहिले आणि 1 रन मिळत असताना इथे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आहे तो दीप साई स्पोर्ट्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन साईश 11 अर्नाड टीम, आपण आलात. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला या लगेच सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन साईश 11 अर्नाड टीमचे कॅप्टन आपण या. मिस्टर रुशाल कुडू आपण यायचं आहे ॲज अ कॅप्टन. सध्या तुम्ही मात्र रोल अदा करतायत. तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल चेतन पाटील उपस्थित झालेत. विनायक लगेच आपण टॉस करण्यासाठी 2 मिनिटात लगेच हजर राहायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार नो डाऊट अबाउट इट विनायक ठरतायत. 32 धावांचं योगदान देणारा विनायक स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर मॅन ऑफ द मॅचचा हकदार. टॉस झाल्यानंतर लगेच आपण विनायकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सामना 3 षटकांचा आहे.